मी शपथ घेतो की भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि भारताच्या हद्दीचे रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे आणि ते काम मी पूर्ण निष्ठा आणि विश्वासाने करीन. देशाच्या राष्ट्रपतींनी आणि माझ्या कमांडरने दिलेल्या आज्ञेचं पालन करीन आणि त्यासाठी जमीन, सागर किंवा हवाई मार्गाने कुठेही जायची माझी तयारी आहे. जय हिंद. रणांगणावर घायल झालेल्या माझ्या मनामध्ये सैन्यामध्ये सामील होताना घेतलेली शपथ जागी झाली. हुतात्म्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी सैन्यामध्ये भरती झाली. पण आज शत्रूच्या एका गोळीने माझा वेध घेतला. जखमी होऊन मी खाली कोसळलो. पण तत्पूर्वी मी शत्रूच्या 3 सैनिकांना यमसदनी धाडले होते. असह्य स्थळी मदतीची वाट पाहत पडलो. जखमात वाहणारा रक्त, क्षीण होत जाणारी शक्ती माझी चिंता वाढवत होती. मृत्यूचं भय मला नव्हतं. सैन्यामध्ये सामील होताना मृत्यूला मी आपलंसं करून घेतलं होतं. पण मला चिंता होती ती माझ्या वृद्ध आईची, माझ्या पत्नीची, माझ्या लहानग्या मुलाची. मिलिटरीचा शर्ट घालून सैन्यामध्ये जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या मुलाची. तळपत्या चेहऱ्यावर तेज घेऊन सैन्यामधील सैनिकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर होणाऱ्या माझ्या मुलीची. समोरच्या शत्रूच्या शरीराकडे माझं लक्ष गेलं. कोण होता तो? काय नाव त्याचं? कुठे राहणारा? त्याच्या घरी देखील माझ्या सारखा परिवार असेल ना? का मारलं मी त्याला? तो शत्रू होता म्हणून की कमांडरने सांगितलं म्हणून? दोन दिवसात तह होईल. शांततेचं प्रतीक म्हणून आकाशात पांढरी कबुतरे सोडली जातील. हुतात्म्यांचे स्मारक बांधले जातील. 4 दिवस त्यांच्या समोर मेणबत्त्या पेटवल्या जातील. नंतर काय? अपंग सैनिकांना कुठल्या तरी बँकेत किंवा खासगी कचेऱ्यांमध्ये वॉचमॅनच्या जागी भरती केलं जाईल. हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदत जाहीर केली जाईल. आश्वासनं दिली जातील जी कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. का करतो आपण युद्ध? का मारतो आपण एवढी निरपराध माणसं? आपण सर्वजण सुख शांतीने एकत्र नाही का राहू शकत? सैन्यावर, त्यांच्या सुरक्षा यंत्रणेवर खर्च होणारा अमाप पैसा आपण देशाच्या गरिबांच्या कल्याणासाठी नाही का वापरू शकत? कोण जबाबदार आहे याला, या विनाशाला? आज मी या युद्धभूमीवर लढलो, पण कदाचित मी उद्या नाही राहिलो तर? सरकार माझ्या कुटुंबाची काळजी घेईल का? माझ्या आईला, माझ्या बायकोला, माझ्या कुटुंबाला सन्मानाचं स्थान मिळेल का? माझ्या लहानग्या मुलांच्या स्वप्नांना प्रेरणा मिळेल का? त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण होतील का? की आमचा अमुक हुतात्मा होता, त्याचं प्रमाणपत्र घेऊन जागोजागी ठोकराच खाव्या लागतील? प्रश्न माझ्या मनात अनेक प्रश्न तरळत होते. आजूबाजूच्या बंदुकीच्या दारुगोळ्याच्या आवाजांमध्ये मी तसाच निश्चित